मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्याने मोठी झेप घेतली असून कर्ज मंजुरीसाठी जिल्हा विदर्भात प्रथम तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत हा आढावा घेण्यात आलाय। उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले आहे। आर्थिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्याला 1600 कर्ज प्रकरणांचे लक्ष देण्यात आले आहे। आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने 3704 प्रस्ताव बँकेकडे पाठवले असून त्यापैकी 802 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे। जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे। सरकारी योजनांच्या कर्ज मंजुरीबाबत खासगी बँकांकडून दाखविण्यात येणाऱ्या अनास्थेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक आणि येस बँक या बँकांच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तारेशी ओढत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भर सभेतून निघून जाण्याचे आदेश दिले। जिल्ह्यातील नवउद्योजक युवा युवतींच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमरावती येथे स्वरोजगार महासंमेलन आयोजित करण्यात येणार आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल। या स्वयंरोजगारातून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल उभारले जातील। यात नाविन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य दिले जाईल। रोजगार युवक युवतींनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे।